0. डॉक्टर, मागच्या वेळी थोडी जर उजळणी घ्यायची झाली आपल्या प्रेक्षकांसाठी, तर आपण मुलांमध्ये जन्मतःच जे लैंगिक प्रश्न आहेत, लैंगिक प्रॉब्लेम्स आहेत, काही व्यंग आहेत, या बाबतीमध्ये आपण खरं तर बघितलं. त्याच्यामध्ये आपण हायपोस्पॅडियस आणि फायमॉसिस याच्यावर चर्चा केली. म्हणजे लिंग वाकडं असणं किंवा लिंगाला पुढे जे छिद्र आहे ते खालच्या बाजूला असणं, अशी जी व्यंग आहे ती आपण बघितली. आता डॉक्टर, आपण पुढे जातो आहोत आणि खूप सारी चर्चा आहे खरं तर, आणि खूप जाणून घेण्यासारखं आहे. तर याच्यामध्ये इपिस्पेडियस म्हणजे नेमकं काय? आता जसं आपण हायपोस्पेडियस, हायपो म्हणजे खालच्या बाजूला असलेलं छिद्र. आता इपी म्हणजे काय असतं, यामध्ये काही मुलांमध्ये जन्मताच ब्लॅडर, ज्याला आपण युरिनची पिशवी म्हणतो, पोटाचा खालचा भाग हा ओपन राहतो आणि जी मूत्रनलिका असते तीही ओपन राहून त्याचं छिद्र वरच्या बाजूला येतं. त्याला आपण इपिस्पेडियस म्हणतो. म्हणजे कधी कधी असं होतं की शो करताना तो मुलगा म्हणतो की अगं अंगावर उडतंय, अशी जी परिस्थिती निर्माण होते. बरोबर, अशा कंडिशन मध्ये, आणि ते ओपन दिसतं पूर्ण वर. आणि मुलांसाठी आणि लहान असताना मुलाचं कळत नाही, पण पॅरेंट्सना फार एम्बरेसिंग राहतं. पण मी सांगतो याची काळजी नाही करायची, हे रिपेरेबल आहे. 1 ते 2 स्टेज मध्ये आपण छान रिपेअर करतो त्याला. आपल्याला लगेचच एक फोन आलाय डॉक्टर लहाने बीडवरनं. लहाने, जे विचारा, तुमचा प्रश्न काय आहे? हा डॉक्टर साहेब. हा, नमस्कार, बोला. हा सर, म्हणजे महाराष्ट्राचं प्रथमचं अभिनंदन. महाराष्ट्र वन, महाराष्ट्र वन, महाराष्ट्र वनचं अभिनंदन, धन्यवाद. नाजूक प्रश्नाबद्दल डॉक्टर दैफळांची जी आपण मुलाखत घेतात. बर, तुमचा प्रश्न आहे काही डॉक्टर? हा, हायपोस्पेडियस बद्दल बोलत होते, तर त्यांनी आता एपिस्पेडियस बद्दल थोडक्यात माहिती सांगावी. आता एपिस्पेडियस बद्दल मी एकच सांगेन, ही जन्मता असलेली जी व्याधी आहे त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पूर्ण ब्लॅडर बरेचदा ओपन असतं, त्याला एक्स्ट्रॉपी ऑफ ब्लॅडर म्हणतो आम्ही. काही केसेसमध्ये फक्त समोरच्या भागालाच फक्त वरच्या साईडला त्याचं ओपनिंग असतं. आणि अशा केसमध्ये आम्ही कार्पोरल टोटल रिप्लेसमेंट म्हणजे एक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून जे दोन्ही साईडच्या कार्पोरा असतात त्या आम्ही रिपोजिशन करतो. युरेथ्राचं छिद्र आम्ही खालच्या साईडला नेतो आणि मग अतिशय चांगल्या प्रकारे त्या मुलाला लग्न करता येऊ शकते. पण डॉक्टर, पुढचा प्रश्न असा आहे की कॉर्डो म्हणजे काय? बेसिकली आता हे आपण हायपोस्पेडियस, इपिस्पेडियस ह्या ज्या कंडिशन आहेत, ह्या यांची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळं, म्हणजे त्याचे जे कार्पोरा जे आम्हाला म्हणतो आम्ही, ती न झाल्यामुळे एखाद्या साईडला जे आकार आहे पेनिसचा तो बेंड असतो, त्याला आपण कॉर्डी म्हणतो. म्हणजे बऱ्याचदा स्किन जी आहे ही समोरच्या भागापासून पाठीमागे जो भाग आहे त्याला कनेक्टेड असते आणि त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला तो वाकडेपणा येतो, त्याला आपण कॉर्डी म्हणतो. आणि हे आपल्याला सर्जरी करून एकदम व्यवस्थित करता येईल. डॉक्टर